नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजपासून आपण एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षेसाठी लागणारी जी ड्रॉइंगची तयारी आहे तर ती करणार आहोत। आजचा पहिला दिवस आहे। आपण यासाठी दुरेघी वही घेऊया। दुरेघी किंवा एकरेघी कुठली पण वही तुम्ही घेऊ शकतात। वही घेत असताना ती लहान असली तरी चालणार आहे। इथे माझ्याकडे पेन आहे, इंक पेन किंवा आपण त्याला म्हणू शकतो जेल पेन। तर त्या जेल पेनचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे। तुम्ही पाहू शकता की इथे मी एक उभी रेषा काढलेली आहे। आज आपण बेसिक शिकत आहोत की ज्यामध्ये रेषेचा सराव कसा करावा आणि त्याचा कितपत फायदा होऊ शकतो तो हे पण शिकणार आहोत आपण। तुम्हाला वरती दिसत असेल की इथे एक चित्र दिसतंय। तर हा जो क्लास आहे हा आपला झूम मीटिंग वर चालू असतो। आज तुम्हाला मी इथे शिकवणार आहे रेषा, उभ्या रेषा। एक सारखेपणा आणण्यासाठी सगळ्यात आधी ज्या ठिकाणी तुम्ही तो पेन टेकवत आहात सुरुवातीला तिथून खाली रेषा कशी सहज ओढली जायला पाहिजे हे मी तुम्हाला दाखवते। आणि त्यासाठी पेनाचं टोक आणि तुमचे बोट यामध्ये किमान अंतर असणं आवश्यक आहे, जे आपल्याला इथे दिसतंय। या पद्धतीने इथे काम झालेलं आहे। रेषा ज्या आहेत त्या आपण या पद्धतीने इथे पूर्ण केलेल्या आहेत। आता यानंतर तिरप्या रेषांचा सराव करत आहोत आपण। तिरप्या रेषा ज्या डावीकडे तिरप्या होत आहे त्या पद्धतीने आपण काम करत आहोत। इंक पेन मध्ये इंक असते आणि ती कागदावर सहज उतरते, त्यामुळे ज्या रेषा त्या इंक पेन मधून निघत असतात आपल्या हातातून तर त्या खूप सुंदर येतात आणि मग आपण जे पण काही काम करतो ते पण छान होत असतं आणि त्यामुळे त्या कामातला जो उत्साह आहे तो पण छान वाढीस लागतो। त्यामुळे सुरुवातीला बेसिक शिकत असताना तुम्ही या पद्धतीने इंक पेनचा वापर करा। आता आपण पाहतोय जशा वरच्या रेषा आहेत तसंच आपण इथे खालच्या बाजूला जाणाऱ्या रेषांचा सराव करत आहोत। ज्या खालच्या बाजूला जातात ते तुम्ही पाहत आहात बरोबर। आता यानंतर याच रेषा मात्र उजव्या बाजूने। बऱ्याच लोकांचा अनुभव असतो की डावीकडून रेषा एक तर पटकन जमते किंवा उजवीकडून जमते। ज्यावेळेस आपण एखादी नक्षी काढतोय जी डावीकडे आणि उजवीकडे एकदम एकसारखी आहे तर असं बरंचदा होतं की उजवीकडची नक्षी ही पटकन जमते किंवा डावीकडची पटकन जमते। दोन्हीही लगेच जमायला हव्या आणि सुंदर यायला हव्या, यासाठी या पद्धतीच्या रेषांचा जर सराव दिवसभरातून तुम्ही किमान 2 वेळा केला तर तुम्हाला परीक्षेपर्यंत ह्याचा इतका छान सराव होणार आहे आणि ती रेषा इतकी छान हातात बसणार आहे। त्यामुळे कुठलीही नक्षी असली तरी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ती काढता येईल आणि परीक्षेसाठी असणारा वेळ आणि आपल्याला ते स्केच कंप्लीट करण्यासाठी असणारा वेळ हा बरोबर साधता येतो। आपण इथे पाहू शकतात पुढे मी इथे एक अर्धगोल काढलेला आहे, तो सोपा व्हावा म्हणून उभी रेषा काढून घेते। आता पाहू शकतात वरचा पॉइंट आणि खालचा पॉइंट हा आपण या उभ्या रेषेत घेतलेला आहे, जो या ठिकाणी या रेषेला मी काढून घेत आहे। अजून सोपं करावं म्हणून दोन्हीही पॉइंट आपण घेऊन घेतलेले आहे आणि अर्धगोल इथे काढत आहोत। या पद्धतीने आपण अर्धगोल इथे काढलेले आहेत। एक सारखेपणा आणण्याचा प्रयत्न करायचा आहे।
मगापासून आपण सरळ रेषा, तिरप्या रेषा यांचा सराव केला. अर्धगोलामध्ये पुन्हा आपल्याला आपला जो पेन आहे तो वळवावा लागतोय. उजव्या बाजूने, वरच्या बाजूने आणि आता खालच्या बाजूने जाणारे अर्धगोलाचे आकार इथे आपण काढलेले आहेत. सगळ्या बाजूने काढलेले आहेत. या पद्धतीचा सराव तुम्हाला रोजच्या दिवसाला करणं आवश्यक आहे. चित्र कुठलंही असो, तुम्हाला हे काम करत राहावं लागेल, तर तुमच्या कामातला फरक तुम्हाला अगदी लक्षात येईल. इथे पहा, आपण आडव्या रेषा काढत आहोत. उभ्या वरच्या बाजूला काढून झालेल्या आहेत. आडव्या रेषा त्याही वाटत्या तेवढ्या सोप्या नसतात. आपण इथे त्या काढलेल्या आहेत. आता मात्र इथे एक वेगळा आकार घेतोय, ज्याने आपल्याला काय होणार आहे की आपलं चित्र अगदी सोपं होणार आहे. बघा, अर्धगोल जो मोठा असेल पण वरच्या दिशेला जाणारा, यात पुन्हा एकदा एक अशी रेषा जी थोड्या अंतरावर आहे. त्याच पद्धतीने पुन्हा एक तिसरी रेषा जी थोड्या अंतरावर आहे. पाहूया, अजून एक रेषा, यानंतर अजून एक रेषा, त्यानंतर अजून एक रेषा, अजून एक रेषा काढलेली आहे. जेवढ्या काढणं शक्य तेवढ्या काढाव्या. तुम्ही पाहत आहात इथे हात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अंतरावर वळत आहेत. त्यामुळे आपला जो सरावाचा भाग आहे तो इथे जास्त चांगल्या पद्धतीने होतोय. थोडं सोप्याकडून आपण आता कठीणाकडे जात आहोत. आपला आजचा क्लासचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला या पद्धतीने रेषेचा सराव मी इथे शिकवत आहे. तुम्ही नक्की याचा सराव करून ठेवा. उद्या पुन्हा एक व्हिडिओ टाकला जाईल ज्यामध्ये क्लासचा दुसरा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसाच्या अनुषंगाने तुम्हाला कुठली प्रॅक्टिस केली पाहिजे आपल्या ड्रॉइंगमध्ये सुधारणा करण्यासाठी, परीक्षेसाठी, ते तुम्हाला सांगण्यामध्ये येईल. या पद्धतीने तुम्हाला रोज इथे काम करायचं आहे. रोज एक वही तुमच्याशी समोरच असेल की तुम्हाला जसा एक वेळ मिळेल दिवसभरामध्ये त्यात तुम्हाला या सर्व आकारांची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि त्यासाठी सध्या तुम्ही इंक पेन किंवा जेल पेन वापरा. पेन्सिलचं पण काम कसं करायला पाहिजे, पेन्सिल कशा पद्धतीने होत असते, तर हे सुद्धा आपण इथे शिकणार आहोत नंतर. इथे तुम्ही पाहता ते रेषा इथे संपूर्ण झालेला आहे. आपला झूमवर क्लास चालू आहे, त्यामुळे क्लासमधला मुलगा आपल्याला त्याने केलेलं काम इथे दाखवतोय. पहा, त्याने रेषांमधला काय बदल झालेला आहे, कामात काय काय गोष्टी त्याच्या नजरेस आल्या आहेत, काय बरोबर आहे, काय थोडंसं चुकलेलं आहे, तर हे इथे त्याने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आपण हे पाहू शकतो. आता यानंतर त्याने ज्या काही गोष्टी मला सांगितल्या तर त्यामध्ये बघा, त्याला मी सांगितलंय की डावीकडून जी पण रेषा गेलेली आहे अर्धगोलाची ती वरच्या बाजूने गेलेली आहे, बाहेरून आलेला आहे. जो फुगवटा आहे रेषेचा, फुगीर भाग आहे, तो बाहेरून आलेला आहे. पहा, आणि त्याच्या एका आकारामध्ये एक रेषा थोडी आतल्या बाजूने बाहेर आलेली आहे. पहिल्या ह्याच्यात सरळ बाहेर आलेली आहे. इथे मात्र आपण पाहत आहोत की पुढच्या ह्याच्यामध्ये ती आतून बाहेर आलेली आहे आणि त्यामुळे रेषेमध्ये त्याला फरक दिसला आणि त्यामुळे तो आकारही बदललेला त्याला स्वतःला जाणवलं. त्याचं निरीक्षण त्याला समजलं. रेषेचा तुम्ही जर सराव कराल तर काय चुकतंय आपल्या चित्रामध्ये हे कोणी सांगण्याची गरज पडत नाही, आपल्याला समजायला लागतं. इथे याच रेषांचा वापर करून मी एक मुलगी रेखाटलेली आहे. बघा, चित्र किती सोपं होतं. आजच्या प्रमाणे उद्याही क्लास असेल, नक्की जॉईन व्हा, शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद.